अगं ए कावेरी, थांब की. थांबतेस की नाही माझ्यासाठी? हे घे. हा. काकू ती पोटली द्या माझ्याकडे, उगाच तुम्हाला ओझं नको. नाही नाही, राहू दे माझ्याजवळच. का? असं काय आहे त्यात? दागिने आणि पैसे आहेत. दागिने आणि पैसे? अहो ते कशाला आपल्या सोबत प्रवासात? अगं मग काय घरात ठेवू? इतके दिवस आता आपण बाहेर असणार आहोत. कोणी दरोडा घातला, चोरी केली म्हणजे आयुष्यभराची माझी कमाई जाईल एका क्षणात. काकू आपण अक्कलकोटला जातोय, स्वामींच्या चरणी जातो. जाताना सगळं त्यांच्या हवाली करून जावं. आणि ज्यांच्यावर आपण स्वतःला सोपवतो ते आपल्या धनाचंही रक्षण करतात. तुझा असेल विश्वास, माझा नाहीये. माझं धन मी क्षणभरही माझ्या नजरेआड होऊ देणार नाहीये. संपूर्ण प्रवासात ही पोटली माझ्याच जवळ राहील. श्रद्धा सांगून येत नाही, ती अनुभवातूनच जन्माला येते. स्वामी एक दिवस यांचाही विश्वास जागा करतात. कावेरी, अगं कावेरी. अगं ए, काय झालं? का थांबलीस? काकू मला कोणाचा तरी आवाज आला. कोणीतरी कावेरी असं म्हणून हाक मारली. इथे बास झाला असेल तुझा. चल. काय रे, काय झालं? मला खाज होते. हे अचानक काय झालं तुला? नाही आता तर सगळं ठीक होतं. हा कुष्ठरोग आहे. हे सगळं तुमच्यामुळेच झाले. ताई तुमचं ऐकलं आणि स्वामी सेवा बंद केली, त्यामुळेच असं झालंय. हे सगळं तुझं पाप आहे. स्वामी असं काही करत नाही. कपिला ताईंवर उगीच नाव नको घेऊस. तू असंच काहीतरी पाप केलंयस, त्यामुळे हे सगळं होतंय. नाही नाही, माझं मन सांगतंय गुरूंपासून दूर गेलो म्हणून असं झालं. इथे नाही थांबणार मी. मला स्वामी चरणी जायचंय. कावेरी, अगं कावेरी. मलाही घेऊन चल ना अक्कलकोटला, मलाही जायचंय ग. अगं ए, काय चाललंय? का थांबलीस? अहो काकू, इथे एका आजीबाईंनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या पण मला अक्कलकोटला घेऊन चल. कुठे? अहो इथे. अगं बाई, आत्ता इथेच होत्या. मी स्वतः पाहिलं. कुठे कोण आहे इथे? भास झाला असेल तुला. चल लवकर, उशीर करू नकोस. कोण होत्या त्या? त्या खरंच मला दिसल्या होत्या का? की मला भास झाला? पण भास असेल तर तो एवढा खरा का वाटला? आणि त्यांनी अक्कलकोटलाच नेण्याची विनंती का केली? कावेरी, अगं ए कावेरी. कावेरी, तू अक्कलकोटला यायला निघाली आहेस. तुला वाटतंय हा प्रवास फक्त आमच्या दर्शनासाठी आहे, पण हा प्रवास त्याहूनही मोठ्या कारणासाठी आहे. हा प्रवास तुझ्या आयुष्याचा अर्थ उलगडणार आहे. प्रत्येक संकेत तुला तुझ्या सत्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. तसंच दुसऱ्या बाजूला तो तुझ्या गुन्हेगारालाही स्वस्थ बसू देणार नाही. त्यालाही वारंवार इशारे मिळतीलच. नाही नाही, माझ्या घरात चोरी करायची हिंमत, मला लुटायचा प्रयत्न, मी त्याला जिवंत सोडणारच नाही. अहो आपण एकदा तिजोरी बघून घेऊया. नाही, मी आत्ताच्या आत्ता फौजदाराकडे जातो. अख्खा गाव पालथा घालायला सांगतो. घर आणि खर शोधायला लावतो. माझ्या घरात हात घालणारा आज माझ्यापासून वाचणार नाही. अहो थांबा. काय आहे?
अहो चोरी झालीच नाहीये. काय? अगं काय बोलतेस? डोकं ठिकाणावर आहे ना? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं, तिजोरी रिकामी होती. अहो एकदा इकडे येऊन तर बघा. हे कसं शक्य आहे? अगं आत्ता तर रिकामी होती. हे अरे हा, अरे माझे दागिने. अरे वा, सगळं परत आलं. आम्हाला भास तर नाही ना? हे विमला, मला जरा चिमटा काढ. हो काढते. हा, पण हा माझा भास नाहीये. म्हणजे खरंय, ही जागाच आहे. अहो मला सांगा, हा भास तुम्हाला झाला तरी का? क्षणभरापूर्वी तर तुम्ही खात्रीने म्हणत होता की तिजोरी रिकामी आहे, आणि आता तर सगळं जसंच्या तसंच आहे. आणि तरी तुम्हाला हा भास झाला कसा?